सदा माझे डोळे जड तुझे मूर्ती, रखुमाईच्या पती सोयरिया, गोड तुझे रूप गोड तुझे नाम, देई मज प्रेम सर्व काळ। विठू माऊली हाची वरदी, संचरोनी राही हृदया माझी, गोड तुझे रूप गोड तुझे नाम, देई मज प्रेम सर्व काळ। तुका म्हणे काही न मागे अनेक, तुका म्हणे काही न मागे अनेक, तुझे पायी सुख सर्व आहे, गोड तुझे रूप गोड तुझे नाम, देई मज प्रेम सर्व काळ। विठ्ठल सदा माझे डोळे जड तुझे मूर्ती, रखुमाईच्या पती सोयरिया, गोड तुझे रूप गोड तुझे नाम, देई मज प्रेम सर्व काळ। समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम, जगननीत पाणी मंडनम मंडनाना, तरुण तुलसीमाला कंधरम कंजनेत्रम, सदय धवलहासम विठ्ठलम चिंतयामि। रामाय रामभद्राय रामचंद्राय वेधसे, रघुनाथाय नाथाय सीताय पते नमः। नागेंद्रहाराय त्रिलोचनाय, भस्मांगरागाय महेश्वराय, नित्याय शुद्धाय दिगंबराय, तस्मै वनकाराय नमः शिवाय। नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा, मस्तक हे पाया मस्तक माझे डोळे जडो तुझे मूर्ती, रखुमाईच्या पती सोयरिया, गोड तुझे रूप गोड तुझे नाम, देई मज प्रेम सर्व काळ। समर्थ सद्गुरु श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायचा अभंग महाराज या अभंगामध्ये पांडुरंगाकडे काही प्रार्थना केलेली आहे, विनंती केलेली आहे, पदर पसरलेला आहे म्हणण्यापेक्षा मागणी केलेली आहे।
सर्वश्रुत आहे आपल्याला, समस्त ग्रामस्थ मंडळी, मोहनाळकर, सर्व आबालवृद्ध, नवतरुण, नवयुवक, देवी सज्जनांच्या सहकार्यातून गेल्या 43 वर्षापासून संत सद्गुरू आणि भगवंताच्या कृपेनं भगवंताच्या या पवित्र मंदिरामध्ये, प्रांगणामध्ये, दरबारामध्ये हा भक्तिरस, हा सत्संगरस, हा आनंदरस, हा जीवनरस, हा अध्यात्मरस, हा निजानंद, हा अद्वयानंद, हा अखंडानंद, हा नित्यानंद, हा ब्रह्मानंद येथे प्रवाहित होतोय. आणि याही वर्षी तो उत्सवाला आजपासून प्रारंभ झालेला आहे. प्रारंभी उत्सवाच्या मागणीपर प्रकरणातला अभंग घ्यावा लागतो असं वारकरी संप्रदायाची थोर मोठ्याकडून पाळली गेलेली परंपरा आहे. ईश्वराने आपल्याला मोका दिला, आपल्याला मानव देह मिळालं, हे जीवन मिळालं, ही श्वास मिळाले, ही इंद्रिय मिळाले. सगळ्यात मोठं भाग्य म्हणजे या देशात जन्मलो. त्याहूनही पुढचं भाग्य म्हणाल तर महाराष्ट्राच्या भूमीमध्ये, या संस्कारामध्ये जन्मलो. ज्ञानोबारायासारखे, तुकोबारायासारखे, गोविंद बाबासारखे संत इथं अवतरित झाले. मानवी जीवनाला दिशा आणि दशा मिळावी म्हणून ज्ञानेश्वरी गाथ्यासारखे अत्युच्च ग्रंथ दिले. ज्या ग्रंथातला प्रत्येक शब्द तुमचा संबंध ईश्वराशी जोडणार आहे, ते आपल्या मातृभाषेमध्ये दिले. आणि पांडुरंगाच्या कृपेनं अजून आपण मेलो नाही, जिवंत आहोत. महत्भाग्याने, महत्पुण्याने, आपलं तरी पुण्य म्हणा, परंपरेचं पुण्य म्हणा, गावचं पुण्य म्हणा, किंवा एखाद्या साधू पुरुषाने, महापुरुषाने या भूमीमध्ये केलेल्या भजनाचा परिणाम म्हणा, आपल्याला हा सत्संग रस प्राशन करावं वाटलं. ज्ञानोबारायाच्या ज्ञानेश्वरीच्या जवळ जावं वाटलं. ज्ञानेश्वरीतलं दुधामृत आपल्याला प्यावं वाटलं. तुकोबारायाच्या अभंगातलं अभंगामृत आपल्याला प्राशन करावं वाटलं. कारण जगात माणसाच्या प्रयत्नाने काय होईल, पण माणसाच्या प्रयत्नाने हरिनाम, रामनाम, सत्संग, ज्ञानेश्वरी गाथा ऐकावी वाटत नाही. याला प्रबळ पुण्य लागतंय आपल्या जीवनातलं. चला, चान्स लागलाय आपल्याला, म्हणूया सुवर्ण काळ आहे आपल्या जीवनातला. अमृताच्या शाईनं लिहिला जाणारा काळ आहे. साधू संतांचं, महापुरुषांचं म्हणणं आहे की परमार्थ करणाऱ्याला सोन्याचे दिवस येणार आहेत. विठ्ठल संत अवतरित झाले नसते ना, कोण दाखवलं असतं आपल्याला मार्ग, कोण आपली कीव केली असती. जे ज्ञानेश्वरीचे शब्द, तुकोबारायचे शब्द कानावर पडल्यावर कानाचं पारणं फिटतं, कोण फेडलं असतं आपलं पारणं. त्यांना उगं पाहिलं तर दृष्टी शांत होते. त्यांचा वारा जर लागला, ज्ञानेश्वरीचा वारा म्हणजे ज्ञानोबारायाचा वारा आहे.
ओवीस तुम्हाला ज्ञानोबा रायाच्या जवळ घेऊन जाणार आहे, अभंगच तुम्हाला तुकाराम महाराजांच्या जवळ घेऊन जाणार आहेत. ते नसते तर कोण दिलं असतं शीतळता जीवनामध्ये, कोण आपल्या हृदयाला गारवा दिला असतं, कोण आपल्या जीवनामध्ये आनंदाची पहाट निर्माण केलं असतं, कोण आपल्या जीवनामध्ये ज्ञानाचा सूर्य उदयाला आणला असतं, कोण आपल्या जीवनामध्ये आनंदाची पहाट अरुणोदय झाला असता. बोला. म्हणून स्वाभिमान असावा आपल्याला, आपल्याला अभिमान असावा. कशाचा अभिमान? प्रत्येकाला प्रत्येकाचा अभिमान असावा. लेकराला मायबापाचा अभिमान असावा की मी या मायबापाची औलाद आहे म्हणून, मायबापाला अभिमान असावा ही माझी औलाद आहे म्हणून, शिष्याला अभिमान असावा मी या गुरुचा आहे म्हणून, गुरुला अभिमान असावा हा माझा शिष्य आहे म्हणून, शिक्षकाला अभिमान असावा हा माझा विद्यार्थी आहे म्हणून, विद्यार्थ्याला अभिमान असावा हा माझा शिक्षक आहे म्हणून, नवऱ्याला अभिमान असावा मी हिचा नवरा आहे म्हणून, बायकोला अभिमान राहावा मी याची बायको आहे म्हणून. तसं आपल्याला अभिमान असावा की आपण या देशात जन्मलो, महाराष्ट्रात जन्मलो, ज्ञानोबरायाच्या तुकोबरायाच्या परंपरेत जन्मलो, या बियात जन्मलो, या खानदानीत जन्मलो, या औलादीमध्ये जन्मलो आणि ज्ञानोबरायासारखी श्रीमंताई, तुकोबरायासारखे श्रीमंत संत आपल्याला मिळाले. प्रत्येक मानवाला अभिमान असावा. विठ्ठल 727 वर्ष झालं आमच्या आईचे शब्द लोकांच्या अंतःकरणामध्ये प्रकाश टाकतात, साधकाच्या डोळ्यामध्ये निरंजन अंजन घालतात. अरे चांगल्या मायबापाच्या पोटाला जन्म मिळणं हे नशीब लागतंय. ज्ञानोबरायासारखी श्रीमंत आई कोण आहे रे? तुमची आई माहित नाही तुम्हाला? ती आहे आमची आई, जे 750 वर्षापासून तिच्या दारात जातात त्यांना मोक्षाचं दान करते. मोक्ष उघडा ठेवलाय ज्यांनी, ज्यांनी जीवन मुक्तीचा क्षेत्र उघडलंय आणि सगळ्याला एकत्रित केलंय. हे विश्वाची माझे घर. भाषेहून कळतंय माय आहे म्हणून. कोणी बी माय होत नाही. स्त्री असणं आणि आई होणं हा जसा बाईतला फरक आहे. का म्हटलो मी? स्त्री असणं आणि आई होणं हा बाईतला फरक आहे. तसं ज्ञानोबाराय हे आई आहेत, माऊली आहेत. जीवाचा जन्म मायबापाकडून होतो, पण जीवनाचा जन्म माऊलीकडून होतो. विठ्ठल म्हणून सगळ्याला एकत्रित केले. व्यवहारातली माय स्वतःच्याच लेकराचं कल्याण व्हावं म्हणते. व्यवहारातली माय स्वतःच्याच लेकराला मांडीवर घेऊन दूध पाजवते. व्यवहारातली माय स्वतःच्याच लेकराला आशीर्वाद देते. व्यवहारातली माय बोटाला धरून बापाची ओळख करून देते. पण माझी ज्ञानोबाराय माय जग जरी तिच्या मांडीवर गेलं तरी ज्ञानेश्वरीतलं दूध पाजून आत्मतृप्त करण्याची ताकद ज्या माईमध्ये आहे, बोटाला धरून ईश्वराची ओळख करून देण्याची ताकद ज्या माईमध्ये आहे. बघा, स्वतःच नाही, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो, द्रष्टा द्रष्ट विजयी या बोलण्याहून विश्व कल्याणाची प्रार्थना करते आणि सगळ्याला गोळा करते. मिळविली माती Yeah.
श्रेष्ठ संप्रदाय म्हणजे वारकरी संप्रदाय, जो जीवन मुक्ती प्रदान करतो. अनुभवाच्या कसोटीच्या दगडावर घासलेला संप्रदाय हा थातूर मातूर लोकांचा संप्रदाय नाही. संप्रदाय श्रेष्ठ आहे, पण नीच लोकांच्या हातात गेल्यामुळे तमाशे झाले. तसं परमार्थ करणाऱ्यांनी नीच धंदे करू नये, शरम वाटावं, लाज वाटावं परमार्थाचा धंदा करायला. एवढ्या मोठ्या माईच्या पोटी जन्माला येऊन, तुकाराम महाराजांसारखे संत असले जन्माला येऊन आपल्या माईच्या दुधावर लोक शंका घेतात. एखाद्या लेकरानं चूक केलं ना, कुणाचा आहेस तू म्हणून विचारतात. मी त्याचा आहेस तू, मग चलते काही नाही, त्याचा असल्यावर काही नाही. बापानं पहिले पाऊल वाट काढलाय, तू आता गाडी वाट काढ. पण एखाद्या चांगल्या मायबापाच्या संस्काराच्या पोटी जन्माला आलेल्या लेकरानं जर चूक केलं, लोक त्याला सांगतात असं करायला नको आहे, तुझी माय बाप शुचिर्भूत आहे, तुझी माय पतिव्रत आहे. तसं ज्या ज्ञानोबारायांनी हे साधन, हे वारकरी संप्रदायाचं वजं आमच्यावर टाकलंय, नाही त्याच्यामध्ये सुगंध निर्माण करता आला तरी आला, पण ज्ञानोबारायांनी तुकोबारायांनी वारकरी संप्रदायाचा जो दिवा आहे तो तेलाने नाही रक्ताने लावलेला आहे. कमीत कमी त्यांच्या परमार्थाला गालबोट लागेल, कलंक लागेल, असला चाबरेपणा तर कीर्तनकारांनी करू नये. विठ्ठल हे एकच अधिष्ठान असं आहे की भरकटलेल्या लोकांना रस्त्यावर आणू शकतं. ही एकच व्यासपीठ असं आहे जे रान पडलेले त्यांना माणसात आणू शकतं. कलियुगामध्ये ही एकच जागा अशी आहे जे झोपलेले त्यांना जागा करू शकतं. म्हणून हात जोडून विनंती आहे, ज्ञानोबाराय तुकोबाराय शाप देतील एका दिवशी, कारण ही हरिकथा म्हणजे माय आहे. अरे माईची सेवा केलं तर पुण्य होतंय, आणि माईला विकलो आपण तर पाप घडतंय, अनंत जन्मीचं पाप घडतंय. म्हणून कीर्तनकारांनी ध्यान ठेवावं, ही लक्षात ठेवावं गोष्ट. बाजार मांडू नये कीर्तनाचा. तुम्हाला वाटेल ते करायचं असेल तर वाटेल ते करा. तुम्हाला तमाशाच करायचा आहे ना, या व्यासपीठावरून करू नका. बाजूला स्टेज मारा तमाशाचं, तमाशा करा, गळ्यात डमरेल अडकावा, लोक 10-20 रुपये टाकतील. विठ्ठल जर आपण तुकाराम महाराजाच्या बियातले असलो तर, तुकाराम महाराज म्हणतात, व्याली वाढविले, व्याली वाढविले, माझी हरिकथा माऊली, माझी हरिकथा माऊली. सुखाची समाधी हरिकथा माऊली, आणि विश्रांती सावली सिनलियाची. जे श्रांत झालेले आहेत, भ्रांत झालेले आहेत, त्रस्त झालेले आहेत, ग्रस्त झालेले आहेत, बेचैन झालेले आहेत, उदास झालेले आहेत, कावरे बावरे झालेले आहेत, पडतायत, शेपट वर करून उधळतायत, सध्या त्यांना सावली आहे. अरे सावली आहे, कीर्तन सावली म्हणून या ऐकायला. कीर्तन म्हणजे मनोरंजन नाही, कीर्तन म्हणजे करमणूक नाही, कीर्तन म्हणजे तमाशा नाही, कीर्तन म्हणजे हलकं बोललेलं ऐकायचं नाही, कीर्तन म्हणजे पानसट बोललेलं ऐकायचं नाही, कीर्तन म्हणजे हलकट बोललेलं ऐकायचं नाही. कीर्तन हे ऐकण्याकरता नाही दादा, ऐकून वागण्याकरता आहे. परमार्थ बोलणं वेगळं, परमार्थ करणं वेगळं.
परमार्थात असणं वेगळं, परमार्थ आत असणं वेगळं, देवाच्या समोर असणं वेगळं, देवाच्या स्मरणात असणं वेगळं, ज्ञानेश्वरी गाथा डोक्यावर असणं वेगळं, ज्ञानेश्वरी गाथा डोक्यात असणं वेगळं. विठ्ठल ज्याला चांगलं करून घ्यायचं आहे, ज्याला आपल्या जीवनाचं कल्याण करून घ्यायचं आहे, ज्याला आपल्या जीवनाचं सार्थक करून घ्यायचं आहे, ज्याला आपलं जीवन गोमट करून घ्यायचं आहे, ज्याला आपल्या जीवनामध्ये नापास होऊ नये पास व्हावं अशी अपेक्षा आहे, त्यांनी वारकरी संप्रदायामध्ये यावं. तुकडे खायला मिळतील ज्ञानोबारायाच्या जवळ गेल्याच्या नंतर, तुकोबारायाच्या जवळ गेल्याच्या नंतर. काजू बदाम खायला मिळतील, आमदारकीचं तिकीट मिळेल, खासदारकीचं तिकीट मिळेल म्हणून येऊ नका. ज्याला वैकुंठाच्या तिकिटाची आग पडले त्यांनी या. विठ्ठल अभंगाशी ओवीशी बोला, जीवनातल्या सर्व सुख दुःखाशी अभंग तुमच्याशी बोलतील. बोला तुम्ही. पारिवारिक प्रश्न असेल, व्यवहारिक प्रश्न असेल, सामाजिक प्रश्न असेल, वैयक्तिक प्रश्न असेल, उघडा ज्ञानेश्वरी आणि गाथा. जगातल्या कुठल्याही प्रश्नाचं उत्तर नाही असं नाही, सगळं दिलंय, आयतं करून ठेवलंय, म्हणून किंमत नाही. किंमत का नाही? फोकट दिले, फोकट. वावडी लावून उधळलंय, वावडी लावून. परमार्थाचं दान केलंय, डोंगरावडे दुःख सहन केलं, पण समाजाला उराशी धरलं. बघा, चांगलं करायचं का वाईट करायचं आमचं आम्ही कोणावर सांगणार आहे तुम्हाला? तुम्ही का ठरवलं? स्वतःची वैरी स्वतः होऊ नये, स्वतःचे शत्रू स्वतः होऊ नये, स्वतःच हाताने गळा दाबून घेऊ नये, स्वतःच जीवनाचा सत्यानाश करू नये, असं जर वाटलं तर त्यांनी ज्ञानोबारायाच्या तुकोबारायाच्या पदराला धरा. बाजारात गेलेलं बाळ जर आईच्या डोळ्यासमोर असेल किंवा आईच्या पदराला धरलेलं असेल तर चुकून जाण्याची भीती नाही. तसं कलियुगाच्या व्हावटळीमध्ये कलियुगाची शिकार जर होऊ नये वाटलं तर ज्ञानोबारायाचा पदर म्हणजे ज्ञानेश्वरीतली प्रत्येक ओवी आहे, तुकोबारायाचा पदर म्हणजे प्रत्येक अभंग आहे. धरा, व्हावटळीत सापडणार नाहीत, कलियुगाची शिकार होणार नाहीत. विठ्ठल नाही जमत ना, खिशामध्ये रुमाल ठेवा. आयुष्याच्या शेवटी रडत मरावं लागल, डोळे पुसायला कोणीच येणार नाही. रुमाल ठेवा खिशामध्ये. बघा जमतंय का? बघा. म्हणून आपण चांगल्या वागल्यामुळं शेजाऱ्याचा गावचा फायदा नाही, आपलाच फायदा आहे. आपण वाईट वागलो तर गावचं का नुकसान आहे, शेजाऱ्याचं का नुकसान आहे, आपलंच नुकसान आहे. तसं चांगलं करून घ्यायचं असलं चांगलं वागा, आणि वाईट करून घ्यायचं ठरवलं तुम्ही तर वाईट वागा, त्याच्यात काय. पण मानव देह मिळणं हा शेवटचा खेळ आहे. हे लॉटरी लागले, हे चान्स लागले, हे जर गमावलो, श्वास जर गमावलो, जीवनात कोणतंही नुकसान झालं तर भरून काढता येईल, पण श्वासाचं नुकसान आयुष्यात भरून काढता येत नाही. खबरदार. I am not requesting to follow to Dhaneshwar Maharaj, Tukaram Maharaj. I mean Dhaneshwari, Gatha, Abhangas and Ovis. But think, give yourself time, ask yourself. तुम्ही स्वतःला विचारा. What is our level? What is our position? What is our condition? They are also born in India. They are also born in Maharashtra. What is the level? What is the lifestyle of Tukaram Maharaj and Dhaneshwar Maharaj? And what is the lifestyle of our life? का बोललो, इंग्रजी बोललो म्हणून टाळ्या वाजवू नका. तसा मी प्रोफेशनली मेकॅनिकल इंजिनियर आहे. 2004ला सोडचिठ्ठी दिली का? आग शांत होईना गेली म्हणून. विठ्ठल करून बघा. निरस झालेलं जीवन रसमय व्हावं. निरस
बघा आता लोकांच्या तोंडावर कळा आहे का? तुम्हाला म्हणणं गेलं बरं आम्हालाच म्हणल्यात मग चालतो, तुम्हाला कशाला म्हणून माझं काढलंय? मिठाच्या खड्यावनी 4-5 बसला इथं, एवढेच हाव का गावात? आता घरी गेले गेले जर टीव्हीवर सांगितलं सकाळी मध्यवर्ती बँकेच्या समोर लाईनमध्ये जे थांबतील त्यांना बुडती 1 लाख रुपये देण्यात येतील, असं जर सांगितलं तर जेवढे इथं जेवढे आलो तेवढेच येतील का किती येतील? तिथं बोलावं बोलत चला, तुम्ही मला कावर बोलणं गेलो? बरं, पहाटे जाऊन लाईनला थांबतील का आताच जाऊन झोपतील? आताच जाऊन झोपतील ना, कारण पैशाची आग पडली पण देवाची आग पडलेली नाही. दादा, पैसा मिळवणं वाईट नाही, जीवन असेपर्यंत शरीरास करता, जीवन उदरनिर्वाह करता पैसा लागतोय, पण पैसा हे जीवनाचं सर्वस्व नाही. खाणे पिणे हे शरीराची आवश्यकता आहे, पण हे जीवनाचं लक्ष्य नाही. नीट आहे का? शरीरासाठी आत्तापर्यंत आपण बरंच काही केलंय, पण शरीराकडून का करायचं आहे याचा विचार कीर्तनात दिला जातोय. ऐका, कीर्तनाला जाणं कसं करताय? एखाद्याला विचारलं कुठे गेला होतास रे? तो म्हणाला दवाखान्यात गेलो होतो. कस काय? शोक न. मूर्ख आहेस का काय? दवाखान्यात शोक नाही जाणार आहे. दवाखान्यात कशासाठी जायचं बाबा? बोला ना. दवाखान्यात जाणं हे रोग घालवण्याकरता आहे, तसं कीर्तनाला जाणं हे मनोरंजनाकरता म्हणून नाही, रोग घालवण्याकरता. त्या दवाखान्यामध्ये शरीराचा रोग घालवला जातोय, कारण तिथं वेगवेगळे स्पेशलिस्ट आहेत. ब्रेन स्पेशलिस्ट, किडनी स्पेशलिस्ट, हार्ट स्पेशलिस्ट, लिव्हर स्पेशलिस्ट, ब्लड स्पेशलिस्ट, आर्थो स्पेशलिस्ट. आणि कीर्तनाला जाणं इथं रोग, मग इथं डॉक्टर कोण आहेत? माझे ज्ञानोबा आहेत, तुकोबा हे डॉक्टर आहेत. तिथं ते स्पेशलिस्ट असतील. तुम्हाला जर विचारलं तुमची माऊली, तुमचे तुकाराम महाराज, तुमचे कबीरदास महाराज, तुमचे नाथ महाराज, तुमची मीराबाई, तुमची जनाबाई कोणते डॉक्टर आहेत, कोणते स्पेशलिस्ट आहेत, तर त्यांना सांगा हे भवरोग स्पेशलिस्ट आहेत म्हणावं. विठ्ठल. शरीराला झालेला आजार दूर होतोय, इथं मनाला, चित्ताला, बुद्धीला, रागद्वेषादी, कामक्रोधादी विकाराने जे अटॅक केलंय लोकांवर, ते रोग दूर होतोय. शोक म्हणून नाही. अजून बोलू का? कीर्तनाला जाण्याचा शोक राहावं, पण शोक म्हणून कीर्तनाला जाऊ नये. नाही, त्याच्याकरता नाही. एवढा आटापिटा त्याच्याकरता केलेला नाही. सुखा निघालेलं नाही. स्वयंपाक करायला 1-2 घंटे लागेल, जेवायला 10-15 मिनिटं लागते. आज एक अभंग घेऊन बोलायला मजा वाटायली आपल्याला, पण अभंगातला अनुभव द्यायला 42 वर्ष या हलक्या म्हणजे हलक्या विचाराच्या लोकात राहावं लागलं. मार खावा लागला लोकांचा. आज एका वहीवर PhD केली. तुकाराम महाराजांच्या ज्ञानोबारायाचे विचार कळवून घेण्याकरता युनिव्हर्सिटीमध्ये डिपार्टमेंट उघडून अभ्यास केला जातोय. एका वहीवर एक PhD केली जाते, पण एका वहीचा अनुभव द्यायला 16 वर्ष लोकांनी फुटकं खापर दिलं नाही ना, कोरडं पीठ वाढलं नाही, तरी लोकांना हा अनुभव द्यावा लागला. याला संताची जात म्हणतात. म्हणून ऐका, कायद्याच्या बाबतीमध्ये वकिलावर विश्वास ठेवावा लागतो, शरीराच्या निरोगी करण्याबद्दल विश्वास डॉक्टरवर ठेवावा लागतोय, आणि आपल्या जीवनाच्या कल्याणाच्या बाबतीमध्ये संतावर विश्वास ठेवावा लागतोय. विठ्ठल. कारण कायद्याचं ज्ञान वकिलाला आहे, रोगाचं ज्ञान डॉक्टरला आहे, आणि जगताच्या जगत कल्याणाचं ज्ञान संताला आहे. दुसरं कोण? एक सांगू का बाबा, तुम्ही कुणाचंच ऐकू नका. लय पागल झाल्यात आता. तुम्ही कुणाचंच ऐकू नका. जर तुमचं चांगलं व्हावं वाटलं, वाटोळं होऊ नये वाटलं, फक्त ज्ञानोबारायचं तुकोबारायचं ऐका, बस. दुसरं कुणाचंच ऐकू नका. ठेवा डोकं. नाही कळत ज्ञानेश्वरी, ठेवा डोकं. माया आहे ती. नाही माईची उंची कळणार कोणीही जन्मलेल्या लेकराला, पण लेकराने एक ध्यानात ठेवा, लेकरावर आजी आजोबा प्रेम करतील, पण लेकराचं पोट भरवण्याची ताकद आईमध्ये आहे. तसं संसार, भौतिकता, पैसा, सत्ता, संपत्ती, संतती, मान, सन्मान,
पद प्रतिष्ठा हे तुम्हाला लौकिकता मिळवतील, पण जीवनामध्ये समाधान आनंद शांती देऊ शकत नाहीत. जसं माईशिवाय लेकराचं पोट भरत नाही, तसं ज्ञानेश्वरीशिवाय गाथ्याशिवाय तुमचं बेचैन झालेलं मन, तुमच्या पोटात पडलेली जी आनंदाची आग आहे, तुम्हाला जे दुष्काळ पडलाय प्रेमाचा, ते प्रेम भरून देणे इतकी ताकद जगामध्ये संताला सोडून दुसऱ्यामध्ये कुणातही नाही. विठ्ठल मी तुम्हाला विचारतो, MBBS पास झाली तर काय होईल? चला लवकर लवकर बोला 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 बोलत चला. MBBS पास झाली तर डॉक्टर होईल, BA-LLB झाली तर वकील होईल, विधानसभेवर निवडून गेली तर आमदार होईल. सौभाग्यवती व्हायचं झालं तर का करावं लागतं? लग्न नवरा करावं लागतं. हो, कुण्यातरी पुरुषाशी लग्न करावं लागतं. तसं पैसा जीवनामध्ये मिळवला, पैसेवाला सावकार म्हणतील, सत्ता मिळाली सत्ताधीश म्हणतील, मानपद प्रतिष्ठा असला अधिकारी म्हणतील, पण पोटामध्ये पडलेली समाधानीची शांतीची आनंदाची जी आग आहे, प्रेमाचा पडलेला जो दुष्काळ आहे, जसं तिला सौभाग्यवती व्हायचं झालं तर नवराच करावं लागतंय, तसं जीवनामध्ये समाधान मिळवायचं असलं तर ज्ञानोबारायाच्या तुकोबारायाच्या सावलीला यावंच लागतंय. विठ्ठल बी ऐकू नका, कारण का कळालंय आपल्याला ओरिजिनल काय आहे डुप्लिकेट काय. देवाला ओळखणं सोपं झालं, पण माणसाला ओळखणं अवघड झालं. वरून तर राजहंसासारखे दिसल्यात, पण मध्ये कावळे झाल्यात. कावळा माहित आहे की तुम्हाला? ज्याला चालणं जमत नाही, ज्याला अंगोर आले, आंबे पिकले की ज्याचं तोंड येत आहे. बरं आहे कावळ्यावाचं तोंड येतच राहावं, नाहीतर आंबे बी खायला मिळाले नसते, द्राक्ष बी खायला मिळाले नसते. पै चंद्रोदय आरोती जायचे, डोळे असं ती फुटते, ते कावळे केवी चंद्रा ते ओळखती. चला पुढे. तैसी वैराग्याची शिवण देखती, जी विवेकाची भाष नेनती, ते मूर्ख केवी पवती मज ईश्वर ते. ज्ञानोबारायचं काय बोलणं आहे? जमते कावळ्याला? आणि लईच झालं तर जनावरावर कुठतर टवका निघाला तर चोंच मारल तो कावळा. कावळा हो नाही जमत त्याला. का कळालंय आता तुम्हाला? वरून कपडे घातलोय मी, टपोऱ्या माळ आहेत माझ्या गळामध्ये, एवढा गुलगुला बोलतो. आता असली गोड बोलणारे झालेत महाराज. तुकाराम महाराज सुद्धा नापास होतात का काय की वाटतं? एवढं गोड बोलतायत, पण गोड बोलणारे गोडच राहतात असं नाही. कारण कुण्याही नुसतं गोड तर बोलतातच असं नाही, पण काही काही गोडबोले आडनावाची माणसं बी राहतात. आडनावाचे जेवढा ऐका, ज्ञानोबाराय गोडही बोलत नाहीत, कडूही बोलत नाहीत. लई कडू असलेल्याला गोड बोलावं लागते. कडूमध्ये बी दोन नमुने आहेत, एक साधारण कडू आहे आणि एक साल कडू आहे. साल कडू तर लई गोड बोलतात. का बरं बोलतात सांगू? गोड कुठला तर कडू कडू बोललेला ऐकला का? उगा मानतर हलवा मी बोलल्यावर. कुठला तर कुण्या तर गावचा कडू कडू बोललेला ऐकला का तुम्ही? नाही. कडूला गोड बोलावं लागतंय, तेव्हाच तुमचा गळा दाबायला मिळतंय. आणि आत्तापर्यंत जेवढे गळे दाबलेले कडू आहेत, ते कडू बोलून नाही, गोड बोलून. गळा दाबायचा असलं तर पायापासून सुरुवात करतात, दाबत दाबत कमरापर्यंत आलं की तुम्हाला गुंगतंय आणि पुन्हा गळा दाबतात. म्हणून हुशार राहावा. ज्ञानोबाराय गोडही बोलत नाहीत, कडूही बोलत नाहीत. गोड बोलून लोकांकडून सर्टिफिकेट घ्यायचं नाही. कडू बोलायला जगात त्यांचा कोणी वैरी नाही, फक्त बोलतात ते जगाच्या हिताचं बोलतात. विठ्ठल कपडे दिसले असले तर नमस्कार करा, पण विश्वास ठेवू नका. कोण परमार्थिक आणि कोण संसारिक? इट इज व्हेरी इम्पॉसिबल टू अंडरस्टँड.
कोण परमार्थिक आहे कोण संसारिक. कपडे दिसले, दिस इज अ युनिफॉर्म. विच स्कूल विच कॉलेज बिलॉंग्स टू दिस स्टुडंट, म्हणजे कोणत्या शाळेचा विद्यार्थी आहे हे कळतं हे कपडे घातल्यावर. कपडे घालणारे सगळे तेच राहतात असं नाही. संतांनी असले कपडे घातले पण हरामखोर असले कपडे घालणारे संतच राहतात. भरोसा ठेवू नका, कारण जगाला कपड्यामुळे अनेक वेळा धोका झालेला आहे. ऐका नीट, साधुता कपड्यात राहत नाही, साधुता स्वभावात राहते. त्याला तपासा, प्रत्येक अँगलनी बघा. समता आहे का नाही, ममता आहे का नाही, त्याग आहे का नाही, वैराग्य आहे का नाही, ज्ञान आहे का नाही, प्रेम आहे का नाही, जगताविषयी जिव्हाळा आहे का नाही, तपासा. नाहीतर रावण बी याच कपड्यात, हे बी कपडे घाटत नव्हता त्यानं, एक लंगोटीनं अंगाला राख लावून घेतलं. तर मोठ्या माळा होत्या, नेपाळहून आणलेल्या होत्या माळा. जे मधून बिघडलेले राहतात ना त्यांना बाहेरून लई दाखवावं लागतं. हे खून ठेवा. आणि आपली अवलाद पॅकिंगकडे बघायची झाली आहे सध्या. मधला माल कसला करायना, पॅकिंग बघावं वाटलं आपल्याला. तिथून माळा आणलेला होता, कारण बहुतेकांना भीती वाटते की आपलं पितळ उघड पडल म्हणून दाखवावं लागतंय. 12 वर्ष भगवंताच्या सानिध्यामध्ये राहिलं, तिला कळाली कोणता संत आहे ते. जवळचा देव दूर निघून गेला, जवळच्या संताला दूर हाकाललं, देवाला दूर हाकाललं आणि चोराला जवळ आलं. सीता म्हणाली ते 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 बघा, ते बघा म्हणजे तुम्ही बघू नका. ते जे सोन्याचं हरण आहे ना त्याची मला चोळी शिवून घ्यायचं आहे, जिवंत राहणार नाही तर मारून तराना. राम मनात म्हणाले असलं सोनं जवळ असताना तुला त्या सोन्याची चोळी शिवून घ्यावं वाटलं काय. थांब, तुला सोन्याच्या चोळी का बरं, जसं गावच सोन्याचं आहे तिथं नेऊन ठेवतो. म्हणून ए सीतामाय कोणी बी मागू नका, ए रामाला काय बी. लक्ष्मण म्हणाला राम निघाल्याबरोबर, दादा वहिनी असं का बोलल्यात मला कळणं गेले, दिस इज अ डेंजर झोन, एरिया चांगला नाही आणि तुम्ही लगेच निघालात. राम म्हणाले जाऊ देणारे, लग्न झाल्यापासून कधी बी काय मागतींनी पहिल्यांदाच मागवलेली आणून देतो. जवळचा देव दूर निघून गेला. ऐका, लक्ष्मण संत होता, काही बिघडलेलं नव्हतं, पण बोलू नये तसले शब्द बोलते ऐकण्यापेक्षा निघून गेलेलं बरं म्हणून देव बी दूर गेला, संत बी दूर गेला, चोर दारात आला. कलियुगामध्ये खबरदार, विचारातून तुमच्या देव दूर गेला आणि ज्ञानोबारायाची तुकोबारायाच्या सावलीपासून तुम्ही दूर गेलो, कलियुगातले चोर तुमच्या दारात आले म्हणून समजा. विठ्ठल अजून एक फॅट निघाले आता सध्या. आम्ही संसार सोडला, लोकांना वाटतं बापरे काय महात्म्य, संसार सोडला. का सोडला? संसार कडू आहे. डोंट बिलीव्ह इट, विश्वास ठेवू नका. संतांनी संसाराची निंदा बी केली नाही, संतांनी संसाराची प्रशंसाही केली नाही. संसार कडू आहे. कशामुळे कडू लागला नाही की ह्याला का नाही की का घरात नवरा बायकोचं जमना गेलंय, बायकोनं हाकलून टाकले का पोरांनी जोड्याने मारून घराच्या बाहेर काढले, का माहिती आहे आपल्याला कशामुळे म्हणलेलं आहे ते. एखाद्याला ताप आलेली आहे 100 डिग्री, तुम्ही त्याला जर जेवायला वाढलं गोड तरी तो म्हणतो मला कडू लागला आहे. कशामुळं? तापीमुळं. तसं याला संसार कडू लागला आहे. कशामुळं? संसार कडू आहे म्हणणारा संत नाही, भजन गोड लागतंय म्हणणारा संत आहे. विठ्ठल चला अभंगाकडे या. तुकाराम महाराज मागतायत देवाला. मागायचं आपल्याला. कोणाला मागावं, का मागावं, कधी मागावं, कसं मागावं आणि काय मागावं, एवढ्या गोष्टी महत्वाच्या. कोणाला मागावं? ज्याच्या गळ्यामध्ये पांडुरंगाची माळ आहे, ज्यानं पांडुरंगाचं मंगळसूत्र घातलंय, त्यानं पांडुरंगाशिवाय दुसऱ्याला मागू नये. का मागू नये? आपल्या बायकोनं आपलं मंगळसूत्र बांधून शेजाऱ्याला मागितलं तर बरं वाटतं का? बोला किंवा काहीतरी बोला, मान तर हलवा. आपल्या बायकोनं आपलं मंगळसूत्र बांधून आपल्याला न मागता शेजाऱ्याला मागितलं बरं वाटतं का?
बरं वाटत नाही ना? का? या मागण्यातून दोन गोष्टी सिद्ध होतात. एकतर नवऱ्यावर विश्वास नाही आणि नवऱ्याचा अपमान आहे. तसं पांडुरंगाची माळ घातलेल्याने पांडुरंगाशिवाय दुसऱ्याला मागणं, जसं बायकोने शेजाऱ्याला मागितलेलं नवऱ्याला बरं वाटत नाही, तसं त्याचा भक्त होऊन देव सोडून पांडुरंगाला सोडून दुसऱ्याला मागितलेलं पांडुरंगाला बरं वाटत नाही. कारण माझ्यावर याचा विश्वास नाही आणि दुसऱ्याला मागणं म्हणजे पांडुरंगाचा अपमान करणं आहे. म्हणून ज्याच्या गळ्यात पांडुरंगाचं मंगळसूत्र आहे त्यांनी पांडुरंगाशिवाय दुसऱ्याला मागायचं नाही. विठ्ठल. नंबर 2, का मागायचं? आपल्या ताकदीनं मिळत नाही ते देवाला मागायचं. काही उगत थोतांड मागायचं नाही देवाला. एके केली हातोफळी ठाया बळी पावले, देवा मी शक्तीहीने भाकुतेने करुणा. जे बहादर होते, ताकदवान होते परमार्थामध्ये, त्यांना मागायची बी गरज पडली नाही, स्वतःच्या ताकदीवर गेले. पण आम्ही देवा शक्तीहीने, आमच्या ताकद नाही ना, ताकद नाही आमच्याकडे. करिता विचार तो हा दृढ संसार, ब्रह्मादिका पार नुलंघवे स्वसामर्थ्ये. शेंडी सहित बुडाले महाराज, इंद्रचंद्र महेंद्र ब्रह्मदेव जरी झाला तरी. आपलं काय खंडी बेकस कस पडले. का मागायचं? स्वतःच्या ताकदीने मिळवता येत नाही म्हणून त्याला मागायचं. काय मागायचं? जे मागितल्यामुळं पुन्हा जीवनामध्ये मागण्याची वेळ येऊ नये असलं मागायचं. का मागायचं? जे मागितल्यामुळं या दुःखातून, या चिंतेतून, या भीतीतून, या पारतंत्र्यातून, या भवसागरातून, या भवनदीतून पलीकडे जाण्याचं मागायचं. त्यालाच का मागायचं? तर जगात देण्या इतका दानशूर, कृपावंत, ताकदवान जगात तो एकच आहे. जय अपासोनी सकाळ महिमंडळ हे झाले, तो एक पंढरीचा राणा नाही अनुमाना श्रुतीशी. श्रुती म्हणती नेती नेती नेती. कळत नाही, ज्याचा अंत नाही त्यालाच मागायचं. कारण हे जग त्यांनी दिलंय. सूर्य, चंद्र, तारे, हवा, जमीन, प्रकाश. एक दाना जमिनीत पेरल्यावर, थोडासा आवाज कमी करा, एक दाना पेरल्यावर एक कणीस. जाऊन विचार पप्पाला, पप्पा हे तोंडातले 32 दात तुम्ही कुण्या फॅक्टरीमधून आणला? विचार पप्पाला तुझ्या जाऊन. एक पडला तर नकली बसवायला 1 लाख रुपये खर्च आहे. अरे 32 दिलेत पप्पा, कुठून आणलेत? बरं आणले तर आणले, पडायचे का आणले? डोळ्यावर जर पडदा आला 20,000 रुपये नुसता पडदा काढायला. जन्मल्यापासून ज्यांनी डोळे दिले, दृष्टी दिली, लिव्हर दिलं, किडनी दिलं, मांस दिलं, 5 जन्मल्यावर 3-3.5 किलोची पुतळी होतो. 5 फुटाचं झालो, 5.5 फुटाचं झालो, कोणी 6 फुटाचं झालो. कुणाचं तर कंट्रोल आहे का नाही? आणि असंच वाढत गेला असतो तर बोला किंवा काहीतरी. लोक म्हणतात नेचर. अरे मूर्खा, नेचर देर इज अ कंट्रोल. कंट्रोल कोणीतरी आहे या जगामध्ये कंट्रोल करणारा, तो माझा परमात्मा आहे. का तुझ्या हातात आहे? तू झोपला असेल, सकाळी उठवायचं नाही म्हणून ठरवलं, जगातले सगळे स्पेशलिस्ट डॉक्टर गोळा केलं, तरी तुझ्यात उठायची ताकद नाही. विठ्ठल. नंबर 4, कधी मागायचं? मानव देहाला आल्याच्या नंतर, जन्मल्यापासून मरेपर्यंत मागायचं. जोपर्यंत आपला उद्धार होणार नाही तोपर्यंत. ज्याला उद्धाराची आग पडली आहे त्याच्याबद्दल, उद्धरेद आत्मना आत्मनाम न आत्मानाम अवसादेत आत्मैव हे आत्मनः बुद्धिरात्मैव रिपुरात्मनः. जन्मल्यापासून मरेपर्यंत मागायचं. आणि कसं मागायचं? आपण कितीही पंडित असलो, शास्त्री असलो, विद्वान असलो, आपले कितीही मठ असले, आपले कितीही लाखो शिष्य असले, तरीही आपल्या बुद्धीनं, आपल्या डोक्यानं, आपल्या चालाकीनं मागायचं नाही. मग कुणाला कसं मागायचं? तुकाराम महाराजाला पुढे करून मागायचं. तुम्ही म्हणाल आम्ही भजन करायचं, आमच्या जीवनाकरता मागायचं, आणि तुकाराम महाराजाला पुढे करायची का गरज आहे? अरे हेंद्र्या, तुला अजून देवाजवळ गेल्यावर का मागावं याची अक्कल आलेली नाही. म्हणून
म्हणून तुकाराम महाराजांच्या मागण्यातून त्यांचं चांगलं झालंय. आत्तापर्यंत आपण एवढं मागितलंय, आपलं चांगलं झालं नाही. चांगलं झालं नाही म्हणजे गुंजभर दुःख गेलं नाही, सुतराम चिंता गेली नाही, थोडीही भीती गेली नाही. आणि तुकाराम महाराजाचं सगळं गेलंय म्हणजे त्यांचं चांगलं झालंय. मी आत्ताच अगोदर सांगितलो, कोर्टात म्हणणं मांडायचं झालं वकिलाला पुढे करून, आपल्याच पैशाने औषधं घ्यायची, रोग निरसन करायचा आहे डॉक्टरला पुढे करून, तसं आपल्याच जीवनाकरता मागायचं आहे तुकाराम महाराजाला पुढे करून मागायचं. का? तुकाराम महाराजाचं जसं चांगलं झालंय तसं जर आपलं चांगलं व्हावं वाटलं तर, बरोबर आहे. आणि देवाला का मागावं आणि कसं मागावं हे तुकाराम महाराजाला चांगलं माहीत आहे. तसं तुकाराम महाराजाच्या जीवनामध्ये मागायची गरज नव्हती. का? त्यांना मागायसारखं ठेवलंच नव्हतं. जे ज्ञान गंगे नहाले, पूर्णता जेवून निधाले, शांतीसी आले पालव नवे, जे परिणामा निघाले कोंभ, जे धैर्य मंडपाचे स्तंभ, जे आनंद समुद्रीचे कुंभ, सुबकळोनी भरिले. ज्यांनी एकदा ज्ञानगंगेमध्ये स्नान केलंय पुन्हा त्यांना स्नान करायची गरज नाही. ज्यांनी एकदा पूर्णतेचं जेवण केलंय, नीट ऐका, पूर्णाचं नाही, पूर्णतेचं, पण तरी पण तैसे संत जगी क्रिया करून दाविती अंगी. ज्ञानोबरायाला आळंदीहून पंढरपूरला पायी चालत यायची गरज नाही, पण तुम्हाला आम्हाला वळण लागावं म्हणून. चंद्रभागेमध्ये आंघोळ करायची गरज नाही, पण आपल्यासारखे पापी जाऊन आंघोळ केल्यामुळं चंद्रभागेच्या बोकांडी बसलेलं पाप घालवण्याकरता म्हणून आंघोळ करणं आहे. ज्ञानोबरायाला तुकोबरायाला भजन करायची गरज नाही, पण तुम्हाला आम्हाला वळण लागावं म्हणून. विठ्ठल झालं ना क्लिअर? मागायचं ना, चला कोणाला मागायचं? देवाला मागायचं. का मागायचं? आपल्या ताकदीने मिळत नाही म्हणून मागायचं. कधी मागायचं? जन्मल्यापासून मानव देहाला मरेपर्यंत येजेपर्यंत मागायचं. कसं मागायचं? तुकाराम महाराजाला पुढे करून मागायचं. चला काय मागितलं तुकाराम महाराजांनी बघू.
काय मागतात बघा तुकाराम महाराज. मागण्यावरून कळतंय ही जात कोणती आहे ती. बाकीच्यावरून कळत नाही, कपड्यावरून कळत नाही, बोलण्यावरून कळत नाही. कुण्या जातीतला आहे, कुण्या धर्मातला आहे, कुण्या पंथातला आहे, गडी आहे का बाई आहे का तरणा आहे का म्हातारा आहे का खडी फोडणारा आहे का कसला आहे, काय बी कळत नाही. नजर कुठं आहे त्याची त्याच्यावरून कळते. हां, खानदानी शेतकऱ्याची नजर पिकावर राहते, व्यापाऱ्याची नजर चला बोलत चला गिरायकावर राहते, वकिलाची नजर कायद्यावर राहते, डॉक्टरची नजर पेशंटवर राहते, ड्रायव्हरची नजर रोडवर राहते, चोराची नजर खिशावर राहते. तसं गळ्यात माळ घालून भजन करणाऱ्याची नजर देवावर राहते. देवावर जर नसला ही इज नॉट ए कीर्तनकार, ही इज ए व्हेरी गुड बिझनेसमॅन. विठ्ठल सोपाय किंवा ज्या बाईनं ज्या नवऱ्याचं मंगळसूत्र घातले आहे तिचं तोंड नवऱ्याकडे राहावं का दुसऱ्याकडे राहावं? गाबुळ्या गाबुळ्या मठाच बोलू नका गड्या, ठळक बोला तुम्ही. काय कुणीकडे राहावं? नवऱ्याकडे राहावं. तसं गळ्यात माळ घालणाऱ्याचं तोंड कुणीकडे राहावं? देवाकडे राहावं. खरं इमानदारीनं बोलायचं. गळ्यात माळ घालून 40 वर्ष झालं, आपलं तोंड कोणीकडं आहे? तोंड देवाकडं पाठ लोकाकडं आहे का पाठ देवाकडं तोंड लोकाकडं आहे? पाठ देवाकडं. कोणकडं आहे? खरं बोलायचं. मी हाव तुमच्यात एक नंबरला, तुम्ही चिंता करू नका. कसं बोलावं म्हणून बी म्हणू नका तुम्ही. खरं काय ते बोलायचं. कुठं कोणकडं आहे? नजर कुठं आहे आपली? कोणीकडं आहे? देव बघुलाय म्हणून जगला लाव का लोक बघुल्यात म्हणून जगला लाव? आता मी एवढं बोलायला, एवढं गुलगुला, एवढे हार घातलो, पाया पडलो, तुम्ही का माहित आहे तुम्हाला? महाराज म्हणालो तुम्ही. असल्यावर महाराज काय नाही रे. महाराज नसताना पाया पडून घेतल्यावर नरकात जावं लागतं बेट्या. नरकात जावं लागतंय स्पेशल गाडीमध्ये. ते बी पापे आपुलेनी थावे जव करती मिळावे तव जिताची आघवी येते नरक. ह्याला नरकात जायची गरज नाही, नरक ह्याला भेटायला येतं. कसं वाटलं नाही तुम्हाला? कुणकडं आहे? आता मी एवढंही बोलायला मध्ये कसलं आहे का माहित आहे तुम्हाला? बाहेरून डेकोरेशन सगळं आहे. बाहेरच्याला ज्याच्यात किंमत आहे त्याचं नाव संसार आहे, आणि मधल्याला ज्याच्यामध्ये किंमत आहे त्याचं नाव परमार्थ आहे. बाहेरून थाटमाट करण्यामध्ये जो गुंगलेला आहे त्याचं नाव संसारिक आहे, आणि बाहेरल्याला काडी का लागणं पण आतून मजबूत झालं पाहिजे याच्याकडे ज्याची नजर आहे तो परमार्थिक आहे. विठ्ठल रात्रंदिवस परिस्थिती सुधारण्याकरता हाडं उगाळून रक्ताचं पाणी करून लावलेलं आहे तो खानदानी संसारिक आहे. ऐका, आणि परिस्थिती गेल तर गेली खड्ड्यात, पण स्थिती मजबूत झाली पाहिजे याच्याकरता जो युद्ध करतोय तो खानदानी परमार्थिक आहे. खानदानी म्हणलो मी. माझं प्रत्येक कीर्तनामध्ये हे वाक्य असतंय. म्हणून मी एवढा बोलालोय, पण मधी कसलं आहे मला एक माहीत आहे, पांडुरंगाला एक माहीत आहे. त्यानं म्हणतोय बेट्या मी सांगत नाही, त्यानं बोलून दाखवत नाही. तुला स्वातंत्र्य आहे, एवढे वर्ष तुला दिलंय, तू काय वाटेल ते करायचं ते कर, पण शेवटला तुझं बिल मी करणार. बिल होतंय, हो बिल होतंय. किती गरिबाचे घर लुटलाव बिल होतंय, किती लांड्याला बड्या केलाव, किती चोऱ्या केलाव, किती मुंडके मोडलाव, किती बंधारे उकारलाव. विठ्ठल दोन्हीत उगा लई फरक नाही, थोडा फरक आहे. उगा माझ्या मनासारखं झालं पाहिजे तो संसारिक, आणि माझं कल्याण झालं पाहिजे तो परमार्थिक. उगा थोडा फरक आहे दोन्हीमध्ये, लई फरक नाही, बाकीचं काहीच नाही. कोण परमार्थिक आणि कोण संसारिक. म्हणून आपली नजर देवावर राहावं. कोणावर राहावं? देवानी चांगलं म्हणावं आपल्याला. तुम्हाला कीर्तनाची भूक लागली ना, मी सोडा. तुकाराम महाराज स्वप्नात येऊन कीर्तन करतील तुमच्या. भूक तर लागली आहे का नाही बघा. भूक कशाची लागली आहे? कशाची भूक लागली आहे?
परमार्थाची ज्वलंत आणि जिवंत भूक जागृत व्हावी म्हणून कीर्तन आहे. म्हणून कीर्तनकारानं आपल्या बोलण्यामुळं लोक किती आनंदी होतील याच्याकडे बघू नये, लोकाच्या अंतःकरणामध्ये ईश्वरीय भाव किती मजबूत होतोय याच्याकडे ध्यान देऊन बोलावं. भावाचा फुलोरा हो तुझाय मतीवरी. अरे बोलाय कोणाला बी येत आहे, बोला येईल पण नाव येत नाही. 400 वर्षामध्ये या पृथ्वीवर बोलणारे लाखो लोक जन्मले, पण तुकाराम हे नाव कोणाला बी मिळालं नाही. विठ्ठल आणि तू येऊन जर कीर्तनात चाबर बोललास ना, तुला माहित आहे तुझं घरात तुझी बायको बी ऐकत नाही म्हणायचं. म्हणाले एका नाही दिवसातून आमच्या ह्यांना काही कळत नाही म्हणून. बोला हो, कळते तुला काही? आपल्या बायकोच्या मनात आपल्याविषयी काय खरं बोलायचं इमानदारीनं कळतंय का? मग बायकोच्या मनातलं तुला जर कळत नसलं तर माऊलीच्या तुकोबरायासारखं ज्यांनी आकाशाला गवसणी घालणे इतकं जीवन केलं त्यांचं तुला कळतंय होय? अरे म्हणून ते का बोलतात ते बोल. त्यांची वाणी पिकलेली आहे, त्यांच्या बोलण्यामध्ये ओलावा आहे, प्रेमरस आहे, भावरस आहे. तुझं काही मध्ये मिसळ नको. त्यांच्या शब्दामुळं परिणाम होणार आहे लोकांच्या अंतःकरणावर. त्याच्यामुळे जीवनातली गाठ जाणार आहे, त्याच्यामुळे जीवन सरळ होणार आहे ज्ञानोबारायाच्या तुकोबरायाच्या बोलल्यामुळं. तू फक्त मध्यस्थेत त्यांचा संदेश पाठव लोकांपर्यंत. नसेल तर नावं ठेवतील लोक, नाव ठेवतात, शंका करतात. म्हणून आपल्यावर आपल्या आईच्या दुधावर कोणी शंका करू नये. एक प्रसंग सांगतो तुम्हाला, थोडंसं विषयांतर झाल्यासारखं वाटेल तुम्हाला याच्यामध्ये, पण कीर्तनकाराने समाजाची परिस्थिती आणि ऐकणाऱ्या श्रोत्याची मनस्थिती बघून बोलत जाऊ. भेड धरून लोकांची बोलत जाणार. डॉक्टरने रोग्यावर इलाज करताना रोग बघून औषध द्यावं का रोग्याकडे बघून औषध द्यावं? रोग बघून औषध द्यावं. तसं समाजाचा रोग बघून बोलत जावं. शेपूट हलवत जाऊ नये लोकांच्या पुढे. कीर्तनाला येणं वेगळं, कीर्तनात बसणं वेगळं आणि कीर्तन ऐकणं वेगळं. भजनाला येणं वेगळं, गरज म्हणून भजन करणं वेगळं, आवड म्हणून भजन करणं वेगळं आणि व्यसन म्हणून भजन करणं वेगळं. विठ्ठल काही जणाला भजनाची गरज आहे, काही जणाला भजनाची आवड आहे, पण साधूला भजनाचं व्यसन आहे. भजन बिन चैनन आवे राम, भजन बिन चैनन आवे राम, कोई न जाने कब हो जाए इस जीवन की शाम रे, चैनन आवे राम भजन. माशाला म्हणाला पाण्यातले काय, अरे यार क्या है, तेरी माँ भी यहाँ पैदा हुई, तेरा बाप भी यहाँ पैदा हो गया, तू भी यहाँ पैदा हो गया, पानी में ही रहता है, थोड़ा बाहर आ जाना, देख ले दुनिया कितनी बड़ी है, खूबसूरत है. मासा म्हणाला जरी माझे आई वडील मी इथंच जन्मलो जगलो तरी पाणी हे माझं जीवन आहे. तसं एखादी साधू पुरुषाला, महात्म्याला, ज्ञानोबारायला, तुकोबारायला तुम्ही जर म्हणालात काय तुकाराम महाराज, नकळे दिवस की राती अखंड लागली से ज्योती, दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे. सारखं विठ्ठल विठ्ठल भजन करता. थोडं बाहेर या, थोडं मान बघा, पान बघा, लोक हार घालतात, सत्कार करतात. जसं मासा म्हणेल पाणी हे माझं जीवन आहे, तसं संत म्हणतील भजन हे माझं जीवन आहे. विठ्ठल अरे ज्ञानोबारायला, तुकोबारायला सोडून जर तू बोललास तर तुझी क्वालिटी ओळखू येते. गुजरातमध्ये एकदा दुष्काळ पडला, 2-3 वर्ष पाऊसच पडला नाही. राहीपर्यंत लोकांनी खाल्लं ना, आता मिळणं गेल्यावर का करतात, कुठतर काम करून काहीतरी करून खावं लागेल. कोणाच्या तरी आश्रयाला जावं म्हणून 200-400 लोक असं झुंडच्या झुंड डोक्यावर आपले काय ते सगळे कपडा लत्ता काय असेल ते घेऊन निघाले. एक 12-14 वर्षाचा राजकुमार असं राजवाड्याच्या समोर खेळत होता. त्यांनी ते पाहिलं 200-400 लोक एकदाच येत आहेत. जवळ गेला, कोण हो तुम्ही, कुठं निघालात, काय एवढे सगळे कसं काय. त्यांनी सांगितलं
बाबा 3 वर्ष झालं पाऊस नाही, पाणी नाही, आतापर्यंत असलेलं कसं बसं खाल्लो, पण आता काहीच नाही, कुठंतरी आश्रयाला जावं, काम करावं, खावं म्हणून निघालो. त्या पोराने सांगितलं, थांबा, माझा बापही राजा आहे, फार मोठं राज्य आहे, माझी आई राजकुमारी आहे आणि मी त्यांचा मुलगा आहे, राजकुमारी एकुलता एक. माझ्या आईला जाऊन विचारतो, जर त्यांनीच आश्रय दिला, इथं कामधंदा करून खावा म्हटलं, तर तुम्ही पुढे कशाला जाता, इथंच राहा, फार मोठा राजा आहे माझा बाप. म्हणून मध्ये गेला ना आईला म्हणाला, आई इकडे ग. तिने आली, काय रे? हे बघ 200-400 लोक बाहेरून जात आहेत, उपाशी आहेत म्हणे, पाऊस पडला नाही, कुठतरी काम बघतायत, काम बघून करून करण्याची त्या तयारी आहे, आपण त्यांना आश्रय द्यावं का ग? असं म्हणल्यावर त्या लेकराच्या, त्या राजकुमारच्या आईनं मागे सरकून चापट दिली लेकराला. त्यानं म्हणलं, काय झालं गाई, तुला माझं बोललेलं आवडलं नाही, पटलं नाही तुला, त्यांना आश्रय द्यावं म्हटलेलं? आई म्हणाली, तसं नाही, फार मोठा इश्यू आहे, फार मोठा विषय आहे. तू जेव्हा लहान होतास ना, तुला पाळण्यात झोपवले होते आणि मी काहीतरी कामात होते आणि तू उठलास भूक लागून आणि रडायला लागलास. माझं लक्ष नव्हतं, मी कामात होते, पण राजवाड्यातल्या दासीने तुझं रडणं बंद करण्याकरता म्हणून मांडीवर घेतलं आणि तिनं दूध पाजवलं तुला. तू शांत झालास. मी बाहेरून आले, विचारले, तेव्हा तिनं सांगितलं, लेकरू रडत होतं उठून म्हणून मी दूध पाजवले. हे बघा, शांत झाले. मी तिला म्हणले, रडू द्यायच होतीस, पण दूध का पाजवलीस तू दासीला? तरी मी पाजवले म्हटल्याच्या नंतर मी तुला लगेच उलटी करायला लावली. नीट आहे का? उलटी करायला लावली. पण उलटी केल्यावर बी एकाधिका होईना थेंब त्या दासीच्या दुधाचा तुझ्या पोटात असेल म्हणून तू त्यांना आश्रय द्यावं का म्हणून विचारायला आलास. माझं जर निक्क दूध तुझ्या पोटात राहिलं असतं तर त्यांना आश्रय दिला असतास आणि दिलोय म्हणून सांगायला आला असतास. विठ्ठल जीवन तर भक्तीला वाहिलेलं होतं, पांडुरंगाला वाहिलेलं होतं, म्हणण्यापेक्षा विकलेलं होतं. तुकाराम महाराज म्हणाले, देवा देवा सदा माझे डोळे. सदा शब्द महत्वाचा आहे. कदा कदा नाही. ह्या एकादशीचं त्या एकादशीला, ह्या सप्त्याचं त्या सप्त्याला नाही. कोण साधू? ज्याच्या परमात्म चरणाशी ज्याच्या चित्ताची वेल्डिंग झालेली आहे. वेल्डिंग झाले का? वेल्डिंग आपली कशाची झाली वेल्डिंग? जेवढी संसाराची फिट वेल्डिंग झाली तेवढी देवाच्या पायाची झाली का? बोलाव, खरं बोला. झाले? कुणाशी झाले? संसाराशी झाले. का चूक आहे त्यांचं? बरोबरच आहे. कशाहून म्हणताल तुम्ही? आरोप करता का? आरोप नाही, विचारतो तुम्हाला. नाताची पप्पी घेतल्यावर आनंद वाटला नाही का देवाचं दर्शन घेतल्यावर आनंद वाटला नाही? त्यांच्याकडे का हात करून आलो तुम्ही? बोला, कोणतं खरं वाटलं नाही? बायकोनं नाव घेतलं चांगलं वाटलं नाही का देवाचं नाव तोंडाला आलेलं चांगलं वाटलं नाही? का हुशाराव काही सुद्धा बोलायला? पोरावर विश्वास वाटला नाही का तुकाराम महाराजावर विश्वास वाटला नाही? बरं, जावई लई आवडला आहे का देव लई आवडला आहे? त्यातल्या त्यात खोऱ्यानं पैसा वाढणारा जावई आवडला आहे का भजन करायचा जावई आवडला आहे? अरे माझ्या वागा हो, तुम्ही काय बोलत नसलं तरी तुम्हारे मन की बात मैंने जानी. पप्पी घेतल्यावर नाताची जेवढा आनंद वाटलेला आहे तेवढं देवाच्या नाही. नाही, जावई जेवढा आवडला आहे तेवढा देव नाही. बायकोन नाव घेतल्यावर जेवढा आनंद वाटलेला आहे तेवढं देवाचं नाव तोंडाला आल्यावर नाही. पोरावर जेवढा विश्वास आहे तेवढा तुकाराम महाराजावर, ज्ञानेश्वर महाराजावर नाही. म्हणून अजून आपली कळा बी बदलनी, दुःख बी गेली, चिंता बी गेली, तोंडावरचा वाकवाकपणा बी गेली आणि मनातलं कावरे बावरेपणा बी गेली. विठ्ठल सर्वस्व वाहिल्यामुळं का मागाव परमार्थिकाने देवाला? तुकाराम महाराज म्हणाले, देवा अखंड तुझे डोळे दिलेस ना. माझे डोळे, डोळे या शब्दाचा अर्थ आहे माझी दृष्टी.
दृष्टी या शब्दाचा अर्थ आहे माझी जीवनाची सर्वोच्च चित्त, माझं मन, माझी बुद्धी तुझ्या मूर्तीच्या म्हणजे तुझ्या स्वरूपाच्या ठिकाणी, तुझ्या रूपाच्या ठिकाणी जडून राहावं सदा सदा, म्हणजे अखंड. तिथून बाजूला जाऊच नाही. बाजूला गेलं की तडपडाव. भजन करणाऱ्यांनी ज्या दिवशी अभंगाचा आणि ओवीचा संबंध आला नाही ना, त्या दिवशी रडाव की आज माझा दिवस वाया गेला, आज माझ्या जीवनामध्ये धोका झाला, आजचा दिवस फोकट गेला, अभंगाचा आणि ओवीचा संबंध आला नाही. माझी दृष्टी, माझे विचार, माझं जीवन, माझी मान्यता तुझ्या रूपाच्या ठिकाणी खेळून राहावं देवा, खेळून. काय 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 मागणं आहे बघा. आणि दोन पद्धतीचा संबंध जोडलाय महाराजांनी. एक सोयरिया म्हटलंय, म्हणजे सोयऱ्याचं एक नातं जोडलंय, आणि रखुमाईचा पती, दोन पद्धतीनं ओळख सांगितलंय. रखुमाईचा पती का बरं म्हटलंय? रखुमाईचा पती हे बघा, आपल्या नावावर स्वतःची ओळख सांगतो तो उत्तम, बापाच्या नावावर आपली ओळख सांगतो तो मध्यम, सासऱ्याच्या नावावर जो त्या ओळख सांगतो तो कनिष्ठ, आणि बायकोच्या नावावर जो ओळख सांगतो तो अधमाधम, अति कनिष्ठ. मग बायकोच्या नावावर का बरं ओळख सांगितली? त्याचं कारण असं आहे, या रखुमाईला हा एकच पती होता, पण या पतीला 16,108 रखुमाई होत्या, म्हणून रखुमाईचा पती म्हणावं लागलं. विठ्ठल सोयरिया, कारण सगळं नातं जगाचं तोडून तुझ्यासोबतच जोडलंय ना. तुकाराम महाराज म्हणाले, जळोत्ती येथे उपजवी त्या अंतरा, जळ माझे कर्म वाया केली कटक, संसाराच्या नावे घालून या शून्य, जळोनी संसार बैसलो अंगणी. कशासाठी केली? संसाराची होळी. सगळ्याला काडी लावलंय, काडी, आणि तुझ्यासोबत संबंध ठेवलंय. म्हणून सदा माझे डोळे, माझी दृष्टी, माझ्या जीवनाचा ओघ, माझी गंगा अखंड त्या रीतीनं वाहत राहावं. आणि मोठ्या माणसाला काही मागून घ्यायचं झालं तर कौतुक बी करावं लागतं. मोठेपणा सांगावं लागतं. व डायरेक्ट जाऊन मागायला येत नाही, त्याला बाहेरून थोडं मोठेपणा सांगावं. दुसऱ्या चरणामध्ये थोडं जर आपण बघितलं ना तर महाराज थोडा मोठेपणा देतात. काय देतात? हो, गोड तुझे रूप,
तुकाराम महाराजाला म्हणूनच म्हटलं मी गुरु करून घ्या म्हणून. हे आपल्याला कळत नाही कसं बोलायचं. तुकाराम महाराजाची उंची पांडुरंगालाच माहीत होती, पांडुरंगाची उंची तुकाराम महाराजालाच माहीत होती. आपल्याला काही बी नाही, काही बी कळत नाही आपल्याला. आता सांगितलं की काही बी कळत नाही, काहीच कळत नाही, हे बी कळत नाही काही जणाला. देवाला म्हणाले देवा अजून सांगू का? त्याने म्हणाले बोला हो, 11 वाजले, पहिल्या चरणात आहो. देवा तुमचं रूप बी गोड आहे, तुमचं नाम बी गोड आहे. गोड आहे, गोड लागलेलं आहे आपल्याला. नाम गोड लागलेलं आहे. का गोड लागलेलं आहे आपल्याला? आत्ताच विचारलो ना का गोड लागलेलं आहे. का बरं गोड लागणं गेले? कडुलिंबाचा पाला खायला दिलं कसं लागलेलं रे? गोड लागलेलं आहे. गुळ खायला दिलं कसं लागलेलं रे? सपक लागलेलं आहे. तिखट मिरच्या खायला दिलं कसं लागलेलं आहे? झोपणाऱ्याला बी विचारा आता, सपक लागलोय आता. अरे बापरे, नक्की साप चावलाय, विष चढलंय बाबा जिभेवर. जिभेवर विष चढल्यावर जसं तिखट मिरच्या सपक लागतात, गोड गुळ सपक लागतोय, कडुलिंबाचा कडूपाला गोड लागतोय. कशामुळं? विषामुळं, संसाराच्या विषामुळं भगवंताचं नाम बी आपल्याला गोड लागणं गेलंय. तिथं जसं गोड लागलेलं म्हटल्यावर ह्याच्यावर विष चढले म्हणून ओळखावं, तसं या हरामखोरावर बी संसाराचं विष चढल्यामुळं ह्याला देवाचं नाव गोड लागणं गेलंय म्हणून ओळखावं. विठ्ठल देता येतील. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. किती गोड आहे, किती गोड आहे. आपण सगळ्याची टेस्ट घेतला, अजून देवाच्या नावाची टेस्टच नाही. गुलाबजामुनची टेस्ट घेतलोय, बालुशाहीची घेतलोय, जिलेबीची घेतलोय, भाकरीची घेतलोय, भजीची घेतलोय. सगळे ज्यांनी ज्यांनी घेतलं का नाही, ज्यांनी घेतलं. मीराबाईनं टेस्ट घेतली. मीराबाई म्हणाली है इतने जहर से मुझे क्या होगा, भगवान का नाम लेके मेरे हृदय में इतना अमृत भरा हुआ है. का म्हणाली मीराबाई? भगवान कृष्णाचं नाव घेऊन माझ्या अंतःकरणामध्ये एवढा अमृत भरलंय, वाटीवर इंद्रेल का करणार आहे, द्या म्हणून पिली. काय बी झाली, तुम्ही बी घ्या पण मला गावातून बाहेर जाऊ द्या. संदीपजी गावातून बाहेर गेल्यावर पण एक ध्यानात राहू द्या, वाटीभर नाही तांब्यावर पिल तर बी काही होणार नाही, पण मीराबाई एवढं भजन करावं लागेल. जर मीराबाई एवढं भजन जर झालं नाही तर मोहरी एवढं बी जर घेतलो तर पाय खोरून मरावं लागेल. विठ्ठल स्वतःचा बाप वैरी झाला. प्रल्हाद म्हणाला बाबा देवाचं नाव माझ्या मुखात आहे, तुम्ही कोणीच काही करू शकत नाही. अग्नी जाळे तरी न जळे प्रल्हाद, हृदय गोविंद म्हणून या. गोड तुझे रूप, तुझ पाहता सामोरी, दृष्टी न फिरे माघारी. आता एकदा पाहिली या वेध लावी, बैसे जीवे जडोनी. माझ्या मनात तू रुजलास. तुझं रूप बी गोड आहे, तुझं नाम बी गोड आहे. म्हणून ऐका, देवाच्या प्रेमात पडू नका, देवाच्या नावाच्या प्रेमात पडा. भगवंतावर प्रेम करू नका, भगवत नामावर प्रेम करा. कारण नाम पुढे पुढे चाललं की राम मागे मागे येतोय. विठ्ठल देवा कशाचीच कमी नाही, खायला कमी नाही, नेसायला कमी नाही, खर्चायला कमी नाही, काहीच कमी नाही. कशाचाच दुष्काळ नाही सध्या. फक्त एक दुष्काळ आहे, ते म्हणजे प्रेम. संसारात प्रेम आहे का प्रेमाचं नाटक आहे? चला वेळ संपला माझा, बोला बोला हो आता शेवटला. तर संसारात प्रेम आहे का प्रेमाचं नाटक आहे? तर जाऊ द्या, संसारात नाटक आहे का संसार म्हणजेच नाटक आहे? नाटक नाही तर काय हो. जिवंत राहीपर्यंत कधी तांब्यावर पाणी द्यायचं नाही आणि पुढे लाकडं वाट लावून दिलं की वारं घालायचं. असंच आहे का इकडे बी? असंच आहे का? मग नाटक नाही. अरे तुम्ही तर घरात पडणार आहो, घर तर तुमच्यावर पडणार आहे, पैसा तर तुमच्या जवळून दूर जाणार आहे, नाहीतर तुम्ही तर पैशाच्या जवळून दूर जाणार आहो. जगात कशाचंच काहीच नाही.
बाकीचं तर सोडा, ज्या शरीराला जन्मभर मी आणि माझं म्हटलं ते शरीर बी माझं नाही. नो बंगलो, नो गाडी, नो व्हेकल, नो बँक बॅलन्स, नो फोन पे, नो गुगल पे. विठ्ठल तिथं मिळाल, तिथं मिळाल, तिथं मिळाल, तिथं मिळाल सर्व सुखाची आशा जन्म गेला. करिसी देवा विनाश, अवघी होईल निराश. तृष्णा वाढविसी बहुवस, कधी सुखास न पवसी. अंतःकरणाची डायरी काढून लिहून घ्या. ईश्वराशिवाय जगामध्ये प्रेम देणे इतका समर्थ कोणी नाही. म्हणून त्याला मागायचं झालं तर प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, आणि प्रेमाविन नाही समाधान. गात जागा, गात जागा, गात जागा, गात जागा. प्रेम मागा. का मागा? दुष्काळ पडलाय म्हणून, कुठेही मिळालेलं नाही म्हणून. म्हणून पुढे चला. विठू माऊलीये. आता आणि दुसरंच रूपक लावले. पहिलं सोयरा, रखुमाईचा पती, आता विठू आणि माऊली. बघा हो किती किती. तुकाराम महाराजच हे दुसऱ्याला जमत नाही महाराज. विठू विठू माऊलीये, माऊलीये. माय विठ्ठल, बाप माय चुलता, विठ्ठल भगिनी भ्राता, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण बंधू चुलता, कृष्ण माझा. विठू विठू किती गोड बोलणं हो, गोड बोलणं. विठू माऊलीये हाची वर्दी, काय संचरोनी राही. हृदया माझी सगळ्याच्या हृदयामध्ये आहेस, पण माझ्या हृदयामध्ये व्यापक रूपानं तू कायम स्वरूपी असला पाहिजेस. नुसतं राहून उपयोग नाही. हां, तू राहिलेलं मला कळावं लागेल. म्हणून स्वामी ब्रह्मानंदजी महाराज म्हणतात, हां, रहता था पास में सदा लेकिन छुपा हुआ. ऐका नीट. रहता था पास में सदा लेकिन छुपा हुआ, करके दया दयाल ने पर्दा उठा दिया, तब दुनिया की खबर न रही, तन को भुला दिया. विठ्ठल बघा. नंबर 1, माझी दृष्टी, माझं जीवन तुझ्या ठिकाणी, तुझ्या रूपाच्या ठिकाणी राहू दे. नंबर 1, देई मज प्रेम सर्व काळ. 2, बघा, जीवनाचा संपूर्ण कौल तुझ्या चरणावर राहू दे. तुझ्या चरणा वाचून माझं मन, माझी चित्त, माझी बुद्धी भरकटू नये. नंबर 1. नंबर 2, देई मज प्रेम सर्व काळ, सदा मला तुझं प्रेम मिळालं पाहिजे. नंबर 3, संचरोनी राही हृदया माझी.
काय तुकाराम महाराज बोलत बोलत 11:15 आणलो. 11:15 वाजले तुम्ही मागण्यामध्ये. गाडी घोडा बंगला काय तर असलं तसलं मागा ना. इंद्र चंद्र महेंद्र ब्रह्मादेखी इथलं वरलं का देऊ बोला. तुकाराम महाराज म्हणाले त्याच्यासाठी तुझं भजन केलं नाही, त्याच्यासाठी तुझी भक्ती केली नाही, त्याच्यासाठी संसाराला काडी लागली नाही. मला काय तू का म्हणे काय न मागे तू का म्हणे काय न मागे सर्व आहे तुझे पायी सुख सर्व आहे. गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे सर्व मज प्रेम सर्व काळ दे मज आणि कुणाला म्हणायचं असेल तर प्रेम सर्व
काहीही मागणं नाही आणि काही मागितल्याशिवाय नाही. मागणे ते तुझं मागो, काहीही मागणार नाही, पण काही मागितल्याशिवाय तुला राहणार नाही. देवा का मागायची गरज आहे? तुझे पाय मिळाले, तुझे पायी सुख सर्व आहे. तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिले श्रीमुख आवडीने. देवाचे पाय मिळाले, देवाच्या पायात काय फार मोठा विस्तार आहे. आपला वेळ संपलेला आहे. थोडक्यात सांगतो, देवाचे पाय मिळाले म्हणजे सगळे तीर्थ देवाच्या पायाजवळून निघतात. भीमा आणि चंद्रभागा तुझ्या चरणीची गंगा. सगळे संत देवाच्या पायाजवळ राहतात. म्हणून देवाचे पाय मिळाले, तीर्थ मिळालं. देवाचे पाय मिळाले, संत मिळाले. देवाचे पाय लक्ष्मीच्या हातात आहेत. पाय लक्ष्मीच्या हाती, म्हणून लक्ष्मी मिळाली. म्हणून पागलपणा करू नका. का मागा, का मागा. आता उठताना मागून उठा. जर मागणं ते उठलो आणि पुढल्या वर्षापर्यंत चान्स नाही मिळाला तर, म्हणून चूक होऊ देऊ नका. मागा. काय काय मागा? देवाला मागा. देवा माझे डोळे, डोळे म्हणजे माझी नजर, नजर म्हणजे माझे विचार, विचार म्हणजे माझं जीवन तुझ्या रूपाच्या ठिकाणी. एक. नंबर 2, प्रेमाचा दुष्काळ पडलाय, दे. नंबर 3, तू माझ्या हृदयात संचरून राहा. आणि देवा असं म्हणावं, तुझ्या पायात सगळं सुख आहे. देवा तुझे फक्त पाय मला मिळू दे. तुझे पाय म्हणजे स्वरूप. उत्तमानाम स्वरूपानाम पादशब्देन भन्यते. मोठ्या माणसाचं वर्णन करताना पाय शब्दाने केलं जातं. देवाचे पाय मिळाले, मानव देहाचं सार्थक झालं, कल्याण झालं. जे मिळवण्याकरता आलेलं होतं ते मिळवलं. जीवनाच्या परीक्षेमध्ये पास झालो. म्हणून देवाला मागा. तो देण्या इतका समर्थ आहे. तो जगाचा स्वामी आहे, मालक आहे. कधीतरी आपली दया येऊन आपण जरी योग्यतेचे नसलो तरी आपल्या झोळीमध्ये, आपल्या पदरामध्ये आपली मागणी पूर्ण करेल. ज्ञानेश्वर